आज मी बनवणार आहे कोळंबीची बिर्याणी। चला तर मग बघूया बिर्याणी कशी बनवायची। नंतर मी कोळंबी चांगली सोलून त्याला धुवून घेतला आहे। त्यामध्ये मी इकडे हळद घालत आहे, त्यासोबत थोडेसे लाल तिखट घातले आहे। त्यानंतर थोडीशी धना पावडर आणि थोडेसे जिरे पावडर घातले आहे। त्यानंतर भरपूरसा बिर्याणी मसाला घातला आहे। इथे मी 1 ते 2 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे। नंतर त्यामध्ये मी 1 अख्खा लिंबाचा रस घातला आहे। त्यासोबत थोडंसं मीठ घालून ह्याला चांगलं मिक्स केलं आहे। नंतर इकडे मी बासमती तांदूळ 1 ते 1.5 तास भिजत घातला आहे। त्यासोबत कोळंबी देखील चांगली मिक्स करून 1 ते 1.5 तास त्याला मॅरिनेट करून घेणार आहे। नंतर मी पॅनमध्ये भाताचे तिप्पट पाणी घेतलं आहे। पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे तूप घातलं आहे। नंतर मी यामध्ये दालचिनी घातली आहे। त्यासोबत इथे तमालपत्र आणि काळी मिरी घातले आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी शहाजिरं घातले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे। नंतर ह्यामध्ये मी आपण 1 ते 1.5 तास पाण्यात ठेवलेला तांदूळ घालत आहे। इथे मी 2 ते 3 मोठे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि त्याला मी इकडे गरम तेलात चांगले गोल्डन होईपर्यंत परतून घेतले आहेत। नंतर इकडे मी 1 मध्यम कांदा घेतला आहे, पुदिना घेतला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 टमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे। इकडे मी पॅनमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये 1 कांदा घातला आहे। तो चांगला गोल्डन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे लसूण अद्रकची पेस्ट घालत आहे। हे चांगलं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी मिरच्या घालत आहे। नंतर ह्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टमॅटो घातले आहेत। ह्याला चांगलं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी तिखट घातलं आहे, त्यासोबत थोडासा धना पावडर घातला आहे। नंतर ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घातला आहे। नंतर ह्याला चांगलं मिक्स करून ह्यामध्ये मी मीठ घातलं आहे। मीठ घातल्यानंतर आपण इथे कोळंबी मॅरिनेट केलेली घालत आहे। कोळंबी इथे चांगली मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावरती मी कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर त्यासोबत मी इथे थोडासा पुदिना देखील घालत आहे। त्यानंतर मी इथे आपण शिजवलेला भात घालत आहे। भात मी 70 ते 80% शिजवलेला आहे। त्यानंतर भातावरती मी 2 चमचे तूप घातलं आहे, त्यासोबत गोल्डन केलेला कांदा घालत आहे। नंतर त्यावरती मी भरपूरशी कोथिंबीर घातली आहे आणि त्यासोबत पुदिना देखील घातला आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।